नमस्कार, आपण पाहत आहात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल। कार्यकर्त्यांची इच्छा आहे गावातल्या राष्ट्रवादी आणि अन्य पक्षाच्या प्रमुख नेत्यांची इच्छा तर आहेच आहे, पण मी आपल्याला इथून सांगतो, जे आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा संकल्प करतायत, मी उमेदवार आहे म्हणून सांगतायत, किमान 50 मध्यस्थ घातले असतील, भाऊ मला तुमच्या पक्षात घ्या। किमान 50 मध्यस्थ घातले असतील की भाऊ मला तुमच्या पक्षात घ्या। लांब कशाला? आता जरी म्हटलं ना मी तिकीट देतोय, कपडे काढून इथे येतील। त्यामुळं समोरचा असा एकही माणूस बाळासाहेब शिल्लक नाही की ज्याने मला भारतीय जनता पक्षात येण्याविषयी विचारलं नाही। तो बाळासाहेब मी सातत्यानं आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबत आमच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळेल अशाच लोकांना पक्षामध्ये घेतलं, आणि अगदी मोजक्या लोकांना। त्यामुळं मी आपल्याला मनापासून सांगेन, असा कुणी आला आणि कुणी गेला तरी सुद्धा आमचा पक्ष, आमची संघटना ही सातत्यानं ही सामान्य माणसाची, सामान्य कार्यकर्त्याची संघटना राहिली, आणि मी आजही शब्द देतो, ही संघटना अशीच राहील। या संघटनेमध्ये कुठलाही किंतु परंतु गट तट कधीही होऊ देणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। आणि हे सगळं करत असताना आज आपण बघतो, अनेक लोक येतात, अनेक लोक निवडणुका आल्या कीच येतात। मी सातत्यानं सांगत आलोय, आज नाही, भाद्रपद महिना आला, काय असते भाद्रपद महिन्यात? भाद्रपद महिना आला की सगळी तारांबळ असते, तशी निवडणूक आली की रुपेश राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांची तारांबळ असते। मध्ये मध्ये कुठेही लोक दिसत नाही, कधी दिसत नाही। मध्ये आली निवडणूक आली ही नेते आलेच। मान खटावच्या लोकांनी फेकून दिलेले आहेत, लक्षात ठेवा। आणि आता जे निवडणूक येत आहेत, मी बघतोय कधी कधी पोस्ट येत आहेत, कोण तर म्हणला की जयकुमार गोरेंना सांगा ग्रामविकास खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्या। अरे तू सांगितलं कुत्र सुद्धा ऐकणार नाही, मी तर जयकुमार गोरे आहे, आणि ऐकायचा विषयच नाही। माझ्या कुत्र्यावर लढून दाखव, माझ्यासोबत लढायचा लांबचा विषय आहे। 2014 साली तू उभा राहिला होतास, आणि 2014 साली जेव्हा निवडणुकीला उभा राहिला तेव्हा तुझं डिपॉझिट जप्त झाले 14 साली। आता तर जयकुमार गोरे खूप मोठा झाला आहे। 14 साली तुझं डिपॉझिट जप्त झालं, 16,000 मतं पडली। किती बोलावं, आपली उंची, आपली पात्रता, जरा बेतानं बोलावं। कधी कधी म्हणला कपडे काढून मारून कोण काय 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 बोलतो। आता किती वेळा मार खाल्ला तरी सुधरतच नाही। त्यामुळं माणसानं जे पचतंय तेच खावं, जे सोसल तेवढंच बोलावं, त्याच्या पलीकडे बोलू नये। पण मी आज या ठिकाणी कुणावर टीका करायला आलो नाही। मी इथं आलोय, माझ्या या परिसराला, या भागाला सांगायला आलो, देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, आणि दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना या मातीतला तुमचा सुपुत्र, या मातीचा सुपुत्र आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे। आणि निवडणूक आहे,
ही निवडणूक ग्राम विकास खातं जे माझ्याकडे आहे त्या खात्यामध्ये काय येतं माहिती आहे? त्या खात्यामध्ये जिल्हा परिषद येते, त्या खात्यामध्ये पंचायत समिती येते, त्या खात्यामध्ये ग्रामपंचायत येते, त्या खात्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणीचे सगळे बचत गट येतात. आणि ही निवडणूक ही ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. आणि जेव्हा राज्याचा या खात्याचा मंत्री म्हणून मी काम करतो तेव्हा ह्या सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषद ही ग्राम विकास खात्याच्या मंत्र्याच्या पक्षाची असली पाहिजे. ही मान खटावच्या मातीच्या अस्मितेची असली पाहिजे, अस्मितेचा विषय आहे. आणि हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो. कुठली निवडणूक कुठल्या नेत्याच्या अस्तित्वासाठी नसते, कुठली निवडणूक नेत्याच्या पुनर्वसनासाठी नसते. मसवडमध्ये मी तेच सांगितलं की आमच्याकडून सगळं गेलंय, आता आम्हाला नगराध्यक्ष तरी करा. आता आमच्याकडून सगळं गेलंय, आता आम्हाला किमान जिल्हा परिषद सदस्य तरी करा. ही निवडणूक कोणाला जिल्हा परिषद सदस्य करण्याची नाही आहे. ही निवडणूक कुणाचं राजकीय अस्तित्व टिकवण्याची निवडणूक नाही. या निवडणुकीतनं आमच्या कुकुरवाड जिल्हा परिषद गटाच्या विकासाचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि खास करून माझ्या ह्या मातीचा जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे, तो सगळ्यात महत्वाचा विषय या भागाच्या पाण्याचा विषय आहे. मी सातत्याने आपल्याला सांगत आलो, खास करून झालेल्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला शब्द दिला होता की जोपर्यंत माझ्या कुकुरवाडसह आता 16 नाही, आता जवळजवळ 22-23 गावाचा हा विषय आहे, जोपर्यंत ह्या सगळ्या गावांच्या मध्ये पाणी पोचत नाही तोपर्यंत जयकुमार गोरे स्वतःसाठी पुन्हा कधीही मत मागणार नाही, अशा पद्धतीचा शब्द देऊन मी या टेंबूच्या कामाची सुरुवात केली. आणि मला सांगायला आनंद होतो, आज विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी आपण या भागातल्या पाणी योजनेचं काम चालू केलं. आणि हे काम चालू झाल्यानंतर अनेक लोकांनी सांगितलं की हे निवडणुकीसाठी आहे, निवडणूक आली म्हणून नारळ फुटलाय, कुठलं पाणी येतंय, अशा पद्धतीच्या वल्गन अनेक लोकांनी केल्या. पण आता तुम्ही सगळेजण या गटातले सगळे आपण बांधव आहे आणि सगळे साक्षीदार आहे. इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर आणि इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या गावामध्ये पाणी पोहोचवणारी पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे. चालू आहे का? कुणाकुणाच्या गावात चालू आहे? हात वर करा बघू. इथं बसलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी देणाऱ्या योजनेचं काम चालू आहे. आणि येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या बांधापर्यंत, आपल्या शेतापर्यंत टेंबूचं पाणी पोचेल. हे वास्तविक पाहता हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो.